या कातर संध्या समय या संध्याकाळच्या कविता आणि काही गाणी आणि काही गाण्यांचा रसास्वाद या मैफिलीमध्ये मी कामिनी केंभावी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. ग्रेसची कविता किंवा तिचं झालेलं गाणं ऐकताना डोळे मिटून घ्यायचे आणि कल्पना करायची आपण स्वतः ग्रेस आहोत. त्याच्या भूमिकेत जाऊन ती कविता वाचा ऐकायचा प्रयत्न करायचा. कवितेबरोबर वाहत राहिलं तर काही गवसेल, जे सुटेल ते सुटेल, ते पुन्हा केव्हा तरी गवसेल. ग्रेस वाचताना बहुतेकदा काय होतं ना की आपण त्यांच्या शब्दात अडकतो, किंवा काय होतं ना की गाण्याच्या त्या चालीबरोबर वाहवत जातो. कधी त्याच्या शब्दांना तर कधी सुरांना दाद देत राहतो. ग्रेसच्या कवितेत एक एक कडवं घेऊन जर काही समजू अनुभवू म्हटलं तर ते शक्य होत नाही. अखंड कविता ही खरं तर एक संपूर्ण अनुभूती असते. हा अनुभव घेणं म्हणजे पावसात भिजणं. या व्याकुळ संध्या समयी शब्दांचा जीव वितळतो. डोळ्यात कुणाच्या क्षितिजे मी अपुले हात उजळतो. ग्रेस या कवितेत त्याचा स्वतःचा अनुभव सांगतो आहे जणू. या व्याकुळ संध्या समयी शब्दांचा जीव वितळतो. धातूची मूर्ती बनवताना धातू वितळवतात आणि साच्यात ओततात. ग्रेसचं व्याकुळ होणं मग कुठल्या दुःखानं असेल, कोणाच्या आठवणीनं असेल, ते इतकं आर्त आहे की शब्द नव्हे तर शब्दांचाही जीव वितळतो आणि आपण होऊन कवितेच्या साच्यात उतरतो. संध्याकाळ ही तर ग्रेसची जीवाभावाची मैत्रीण असावी. त्यांच्या खूप साऱ्या कवितेत ती असतेच आणि खूप साऱ्या कविता देखील त्यांनी संध्याकाळीच लिहिल्या असाव्यात असंही वाटतं. ही जन्माची व्याकुळता माझ्या डोळ्यात क्षितिजागत दूरवर आहे. क्षितिज ही कल्पना आहे, ते दिसतं पण असत नाही. परंतु संध्यासमयी सारं विश्व जेव्हा अंधारात शिरत असताना क्षितिज मात्र उजळलेलं असतं. डोळ्यात कुणाच्या क्षितिजे मी अपुले हात उजळतो. कोणतं दुःख मला व्याकुळ करताय की हे निव्वळ व्याकुळपण आहे क्षितिजासारखं? कोण जाणे. परंतु हे व्याकुळपण माझ्या हातून अशा कविता उतरवत आहे. तू आठवणीतून माझ्या कधी रंगीत वाट पसरशी. तू आठवणीतून माझ्या कधी रंगीत वाट पसरशी. अंधार व्रताची समयी कधी असते माझ्या पाशी. आठवण येते म्हणजे नक्की काय होतं? माझ्या या प्रश्नावर तिनं माझ्या छातीवर 2-4 बुक्क्या मारल्या होत्या आणि तुला म्हणजे तुम्हा पुरुषांना नाही समजणार ते असं तिनं जाहीर देखील केलं होतं. स्वप्न रंगीत असतात की ब्लॅक अँड व्हाईट? या प्रश्नासारखंच याही प्रश्नाचं उत्तर देणारं मला आजवर कोणी भेटलं नाहीये. संध्याकाळ जेव्हा मला व्याकुळ करते तेव्हा कधी माझ्याच अंधार व्रताची समयी मला उजेड दावते, तर कधी संध्या रंगांनी न्हावून निघालेल्या तुझ्या आठवणींकडे नेणाऱ्या वाटा या व्याकुळ समयी मला उजेड दावतात. संध्या समयी या कवितेचं व्याकुळ होणं ही जणू कवितेची जन्मवेळ. पदराला बांधून स्वप्ने तू एकट संध्या समयी. पदराला बांधून स्वप्ने तू एकट संध्या समयी. तू कयाच्या हाता मधला मी अभंग उचलून घेई. पाणीपुरी जशी संपूर्ण एका वेळी जिभेवर ठेवायची असते आणि चवींचा कल्लोळ अनुभवायचा असतो, तसंच ग्रेसची कविता कडव्यांच्या तुकड्यामधून नव्हेच तर संपूर्णच अनुभवायची. त्यांचे शब्द, त्यांचा भावार्थ, त्यात मिसळलेली त्यांची मनस्विता, निसर्ग, प्रतिमांचा वापर, अशा विविध चवींची अनुभूती म्हणजे आनंदमय समाधी अवस्था. पूर्वी म्हणजे बायका जेव्हा नऊवारी साडी वगैरे वापरत असत ना, तेव्हा एखादी गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर पदराला गाठ मारायच्या, किंवा एखादी वस्तू लपवून कोणाला द्यायची असेल तर ती त्या पदरात बांधायच्या.
कवी म्हणतो, तू माझी आणि तुझी देखील स्वप्न पदराला बांधून एकटीच निघून गेलीस आणि माझी सांज एकट करून. अभंग म्हणजे न भंगणार. तुकयाच्या हातामधला अभंग का? कारण तो तरणार आहे. जनमानसानं तो तरवला आहे. कधी तुझ्या पदराला लटकलेली स्वप्न, तर कधी माझ्याच मनात तरुण राहिलेला अभंग माझ्या कवितेला कारण ठरतात आणि हे दोनही मला तितकंच व्याकुळ करत राहतात. तू मला कुशीला घ्यावे, अंधार हळू ढवळावा. तू मला कुशीला घ्यावे, अंधार हळू ढवळावा. संन्यस्त सुखाच्या काठी वळिवाचा पाऊस यावा. कुशीत घेणं म्हणजे माया करणं, आधार देणं, संरक्षण करणं. माझ्या या व्याकुळ समयी तू मला आता कुशीत घे आणि माझ्या मनातला अंधार ढवळून काढ. तुझ्या आठवणींचं दुःख गदमधून येऊ देत. मग वळिवाचा पाऊस यावा ना, तशी कविता या माझ्या मनातल्या अंधारातून ओसळू देत. पण संन्यस्त सुखाच्या काठी म्हणजे कुठं? संन्यस्त म्हणजे विरक्त. कविता ठरवून लिहिता येत नाही. चित्रगीताप्रमाणे तिला विशिष्ट प्रसंग किंवा कारण नसतं. कविता हे कवीचं आर्त असतं. कविता लिहिणं नसतं, ती होते. कवी फक्त ती कागदावर उतरवतो. कवितेची शेवटची ओळ कागदावर उतरवल्यानंतरचं सुख काय असतं ते फक्त कवीच सांगू शकतो. ग्रेस म्हणतात, कविता एकदा कागदावर उतरली की ती माझी उरत नाही, ती वाचकाची होऊन जाते. माझं वैराग्य या वळिवाच्या पावसात मला चिंब नाही होऊ देत. या व्याकुळ संध्या समयी शब्दांचा जीव वितळतो. या व्याकुळ संध्या समयी शब्दांचा जीव वितळतो. डोळ्यात कुणाच्या क्षितिजे मी आपुले हात उजळतो. महाकवी ग्रेस यांच्या कविता समजून घ्यायला जाऊ नयेत असं आत्ताच मिनिश म्हणाला. त्या कवितांची अनुभूती घ्यायला हवी. पण कवयित्री अश्लेषा महाजन यांचं ग्रेसांविषयी आणि ग्रेसांच्या कवितांविषयी काय म्हणणं आहे हे त्यांनी आपल्या एका कवितेतूनच मांडलं आहे. कविता मितवा. मितवा. मितवा मला रोजच नादावून टाकते सोनकेशरी झांजरती पहाट, जी घेऊन जाते मला गूढ धुसरतेकडून चढत्या क्रमाने लख्ख होणाऱ्या प्रकाशाच्या ओघाकडे. पण तुला मात्र आवडते धूसर होत जाणारी झिरझिरती कातर संध्याकाळ. भय इथले संपत नाही असे म्हणत त्या भयालाच तू सतत कवटाळत राहतोस. अंगणातल्या दुर्कट कंदिलाच्या मिणमिण प्रकाशात स्वीकारतोस संपले बालपण माझे याचे कटू वास्तव. तुझ्या छंदमयी शब्दार्थांच्या पाशामध्ये आत्मरथ होतात संध्याकाळच्या कविता, ज्या आपसूक घेऊन जातात संध्यामग्न पुरुषांच्या लक्षणांकडे. सांजेच्या टोकावरच तिष्ठत उभी असते काळोखाचे धागे विणणारी मोहमयी रात्र. त्या रात्रीत असतो चंद्रमाधवीचा विस्तीर्ण प्रदेश, ज्याच्या अबोध प्रहरात विरघळतात मृण्मयी देहाला विदेही करणाऱ्या अनुरक्त जीवनेच्छा. मितवा माझी पहाट आणि तुझी संध्याकाळ, माझी पहाट आणि तुझी संध्याकाळ, त्यामुळे भेटच होत नाही आपली, भेटच होत नाही. आता असं करू, मी जरा पहाटेकडून वर येते आणि तू थोडा संध्येच्या अलीकडेच थांब, म्हणजे भेटता येईल आपल्याला भर माध्यान्हात. आणि मग सुबोध दुर्बोधचे थर वितळले तर
मृगजळाचे बांधकाम करीन म्हणते मी. मृगजळाचे बांधकाम करीन म्हणते मी. मृगजळाचे बांधकाम करीन म्हणते. मृगजळाचे बांधकाम करीन म्हणते असं अश्लेषा महाजन आपल्या कवितेतून म्हणतायत. पुढे आपण जाऊया. पैठणच्या डॉक्टर उर्मिला चाकूरकर यांना उजाडलेलं ह्या कवितेमध्ये काय म्हणायचं आहे? कधी उजाडेल, उजाडेल, उजाडलं, काय म्हणतायत डॉक्टर उर्मिला चाकूरकर? कविता आहे उजाडलेलं. उजाडेल तेव्हाच खरं, उजाडेल तेव्हाच खरं, मला फक्त हवा होता सुखी माणसाचा सदरा. मला फक्त हवा होता सुखी माणसाचा सदरा. त्याच्या शोधात आकाश पाताळ पृथ्वी सगळंच फिरून आले. त्याच्या शोधात आकाश पाताळ पृथ्वी सगळंच फिरून आले. तुला पत्ता पुसत तुझ्या समोरून कितीक वेळा, तुलाच पत्ता पुसत तुझ्या समोरून कितीक वेळा. अस्वस्थ प्रश्नांकित कल्लोळ तीर्थ, अस्वस्थ प्रश्नांकित कल्लोळ तीर्थ. तुला दुःख कधी कशाचं होतच नाही का? तुला दुःख कधी होतच नाही का कशाचं? हे विचारताना अचानक वीज चमकली. हे विचारताना अचानक वीज चमकली. तुझ्या सस्मित मुद्रेवरचं गूढ उलगडत गेलं. तुझ्या सस्मित मुद्रेवरचं गूढ उलगडत गेलं. मुढे मुढे नुसता सदराच काय, नुसता सदराच काय, सदेह सुखच उभं आहे तुझ्या सन्मुख. सदेह सुखच उभं आहे तुझ्या सन्मुख. तिष्ठत तुझ्या सुहास्यासाठी, तिष्ठत तुझ्या सुहास्यासाठी. आता उजाडलं, आता उजाडलं. धन्यवाद. योगिनी जोशी यांच्या कविता संमोहित करत आहेत. पहिल्या भागामध्ये आपण त्यांच्या 2 कविता ऐकल्या होत्या आणि आता या भागामध्ये त्यांची 3री कविता आपण ऐकणार आहोत. त्या कवितेचं शीर्षक आहे जाणीव वेळा. मनाच्या पटलावर पश्यंतीच्या अक्षरांनी रेखाटते आहे एक सुंदर चित्र. मनाच्या पटलावर पश्यंतीच्या अक्षरांनी रेखाटते आहे एक सुंदर चित्र आज या सोनेरी सांजवेळी. मनाच्या पटलावर पश्यंतीच्या अक्षरांनी रेखाटते आहे एक सुंदर चित्र आज या सोनेरी सांजवेळी. त्यात उमटतोय उगम, त्यात उमटतोय उगम आणि दूरवर एक मोठा समुद्र. त्यात उमटतोय उगम आणि दूरवर एक मोठा समुद्र. उंच आकाशातून येणारा धबधबा आणि थांगही लागणार नाही इतकी खोल दरी. निळसर प्रकाशात निथळणाऱ्या दिशा, निळसर प्रकाशात निथळणाऱ्या दिशा आणि येणाऱ्या सूर्योदयाची चाहूल. निद्रा संपल्याची तृप्त जाणीव आणि उघडत असणाऱ्या डोळ्यांमध्ये सांडणारी निळाई. मनाच्या पटलावर पश्यंतीच्या अक्षरांनी रेखाटते आहे एक सुंदर चित्र आज या सोनेरी सांजवेळी. हळूहळू ती निळाई सोनेरी होते आहे. हळूहळू ती निळाई सोनेरी होते आहे. ओले त्या तिन्ही सांजेसारखी, ओले त्या तिन्ही सांजेसारखी. धन्यवाद. उजळणी ही कवी राजेश हेंद्रे यांची कविता आपल्याला नक्की काय सांगतेय, कुठं घेऊन जातीये ते बघण्यासाठी आपण ती कविताच प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच ऐकूया. उजळणी. दिवस कलत असताना मावळतीवर उतरणाऱ्या संधी प्रकाशावर अचानक आकाश थोडे ठिबकल्याचे मला जाणवते. दिवस कळत असताना मावळतीवर उतरणाऱ्या संधी प्रकाशावर अचानक आकाश थोडे ठिबकल्याचे मला जाणवते. आणि मग हातांच्या तळव्यातून आवेगानं स्रवणाऱ्या रक्तधारा मनाचा स्मृतिकोश फोडून धावू लागतात. दुरून निळ्या रंगात अदृश्य भासणारी गतकाळातील स्मृतींची पाखरे, दुरून निळ्या रंगात अदृश्य भासणारी गतकाळातील स्मृतींची पाखरे विसाव्याला आल्यासारखी ओझळीत अलगत येऊन उतरतात. आरंभी पांथस्ताच्या अनोळखी नजरेने परस्परांना निहाळत असताना
आरंभी पांथस्ताच्या अनोळखी नजरेने एकमेकांना निहाळत असताना एकदम उसवलेला धागा गवसल्यासारखा इतिहास त्यांच्यात पुन्हा जागवला जातो आणि त्यांच्या मुद्रेवरील संवेदनांच्या लुप्त ओळी अकस्मात वादळासारख्या उसळू लागतात आणि त्यांच्या मुद्रेवरील संवेदनांच्या लुप्त ओळी अकस्मात वादळासारख्या उसळू लागतात. मावळतीच्या निवांत क्षितिजावर जळत असलेले भावसंमोहन, मावळतीच्या निवांत क्षितिजावर जळत असलेले भावसंमोहन भविष्याच्या भावगर्भात नुकत्याच उमललेल्या माझ्या स्वप्नाच्या अभिजात शिल्पाला उद्ध्वस्त करू नये म्हणून गतकाळाची उजळणी टाळण्यासाठी मी क्षणभर स्थिरावतो. गतकाळाची उजळणी टाळण्यासाठी मी क्षणभर स्थिरावतो आणि घट्ट आवेगानं मुठी बंद करून घेतो.